सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। नमस्कार, आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी असलम रंगरेज। चला बघूया आजच्या पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच राष्ट्रीय परिषद पर्यावरण समतोलासह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर होणार उहापोह। पर्यावरण समतोलसह नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6:30 या वेळेत नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल येथे होणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संचालिका डॉक्टर सविता माधवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका मंगल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली। DRMK मेमरी फाउंडेशन के कन्सल्टेशन मेंटल हेल्थ एम्स व ARDSI नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर IISD व CMI इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट व कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अधिवेशनात नद्यांतील प्रदूषण, शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था, विविध व्यवसायाचे कारखाने, पाण्याचे प्रदूषण या विषयाची चर्चा होणार आहे। प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे। नाशिकमधील व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील व देशाच्या सर्व कोपऱ्यातून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ञ मंडळी एकत्रित येणार आहेत। इच्छुकांनी https://kconsultation.com/agenda.php या लिंकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी विक्रम अहिरे, पूनम पाठक, प्रणिता होनराव आदी उपस्थित होते। चौकट कृषी प्रयोगशील जिल्हा असल्याने नाशिकची निवड करण्यात आली आहे। इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील 4 पिढ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम व्हावा अशी मागणी या अधिवेशनात केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली। सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरेज, नाशिक। क्लायमेट चेंजमधले जे लोक आहेत, डायरेक्टर आहेत डॉक्टर श्रीकांत पाणीग्राही असतील आणि बँगलोर, चेन्नई आणि या ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस असेल, IIT असेल, हे जे सगळे खूप सिनियर प्रोफेसर्स आहेत, ज्यात ॲडवायझर म्हणून आहेत आपल्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्ससाठी, जलशक्ती मंत्रालयासाठी, आणि याच्यामध्ये पाण्याचा संबंध कुठल्या कुठल्या क्षेत्राशी आहे आणि नुसतं पाणी पिणे नाही तर त्याचा विसर्ग कसा होतो, त्या विसर्गाबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, आणि आज मान्सून जो आहे हा अतिशय इरॅशनल, तो कसाही पडत आहे आणि याचा पिकांवर किंवा बाकी रोगांवर कसा परिणाम होत आहे। शिवाय याच्यामध्ये करोनाचा जो संसर्ग आहे किंवा करोनाचा जो जंतू आहे असं आपण म्हणू की जो पाण्यामध्ये कसा मिक्स होतो आहे आणि तो आपल्यापर्यंत कशा स्वरूपात पोचतो आहे, याचं पण एक स्पेशल पॅनल आपल्याला डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलबरोबर ते पण आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे। त्यामुळे पाणी हा मुद्दा प्रत्येक माणसाच्या जीवाशी कसा भिडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांनी काय रोल केला पाहिजे, म्हणजे सामान्य माणसापासून ते इंडस्ट्री असेल, शेती असेल, काय असेल, या सर्वांनी मिळून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना शोधायचं आहे आणि नुसतं शोधायचं नाही तर त्याच्यावर काम करायचं। आणि ही सगळी परिषद जी आहे ही त्या संदर्भात आहे। तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याची रजिस्ट्रेशनची लिंक आम्ही देत आहोत, त्याच्यावर जरूर करावं। हा जो सगळा कार्यक्रम आहे हा नाशिकचे जे के कन्सल्टेशन आहे, जे पाण्याच्या संदर्भात मागची 70 वर्ष कार्यरत आहे, शिवाय जी मेंटल हेल्थ एम्स जी ब्रेनच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे, जी वेगळ्या जिल्हा रुग्णालयांबरोबर काम करते, त्याच्यानंतर ARDSI जो अल्झायमर डिमेन्शियाचं जो चॅप्टर आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं सर्वांचं मिळून एक फाउंडेशन आहे DRMK मेमरी फाउंडेशन। आमचं फाउंडेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कार्बन मायनस इंडिया, दिल्ली यांच्याबरोबर आम्ही संयुक्त विद्यमाने हे आम्ही करत आहोत। याचा सर्वांनी लाभ घेणं अतिशय आवश्यक आहे। नमस्कार। सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा।